राहाता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे रविवारी सकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती स्वच्छता अभियान राबवून साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं। संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। यावेळी शालिनीताई विखे पाटील यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचं नमूद केलं। यावेळी शालिनीताई विखे पाटील यांचा सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच संजय बाबर, सीताराम भाऊके, विठ्ठल निर्मळ, माजी सैनिक अप्पासाहेब माळवदे, अण्णासाहेब कांदळकर, भास्करराव भाऊके, बाळासाहेब तारगे यांचा वाढदिवसानिमित्त फेटा बांधून साई शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र धुमसे, दहेगावचे संदीप डांगे, उपसरपंच संजय डांगे व मनोज पिपाडा यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पत्रकार किरण वाबळे, दशरथ तुपे, संदीप डांगे, उपसरपंच संजय डांगे, गोरखनाथ दंडवते, विलास वाडेकर, भारत दवंगे, मोहन तांबे, दीपक दंडवते, बबलू फटांगरे, संजय वाघमारे, उमेश लुटे, व्यंकटेश आहिरे, रवींद्र धस, नारायण गाडेकर, शिवाजी पोटे, प्रकाश बेंद्रे, अशोक वाघ, राजेंद्र धुमसे, संदीप डांगे, संजय बाबर, सीताराम भाऊके, अप्पासाहेब माळवदे, अण्णासाहेब कांदळकर, विठ्ठल निर्मळ, भास्कर भाऊके, बाळासाहेब तारगे, मनोज पिपाडा आदी मान्यवर उपस्थित होते। शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता यांची 299वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। सर्व देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये ती साजरी झालेली आहे। पुण्यश्लोक हे जे नाव दिलेलं आहे तर हे मला वाटतं जगामध्ये फक्त 6 लोकांना मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवीला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मला माहीत असलेले फक्त 2-3 नावं आहेत। एक राजा युधिष्ठिर म्हणून आहेत, एक राजा नळ म्हणून आहेत आणि अहिल्यादेवींचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। आपण फार भाग्यवान आहेत सगळे की आता अहिल्यादेवी नगर हे नाव नगर जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे। आता जयंती साजरी आपण का करतो महापुरुषांची? शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर हे जे विविध आपले बाबासाहेब आंबेडकरांचं झालं, अहिल्यादेवींचं झालं, यांनी इतके समाजासाठी इतकं चांगलं काम करून ठेवलेलं आहे। आता पूर्वी काही वाढदिवस वगैरे साजरे करत नव्हते, वाईट नका वाटून घेऊ, तर आपण आपले आत्ता आहे म्हणून आपणच आपले वाढदिवस साजरे करतोय। आता जयंती आपल्याला माहिती पुढं आपलं काय कोणी काही करणार नाही, अशा हिशोबाने आपण सगळं आत्ताच करायला लागलो। आता काल परवात मी वाचलं का 10-11 सुद्धा लोक म्हणतात आम्ही आमचं उपस्थितच करायला पाहिजे म्हणे। तर अहिल्यादेवींचं जे काम होतं ते काम इतकं सगळ्याच म्हणजे धर्मामध्ये त्यांनी रामेश्वरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, तसंच इकडे काशीपर्यंत, सोमनाथापासून गयापर्यंत सगळीकडे त्यांचे काम आहेत। त्यांचे कामं करण्याची जी पद्धत आहे, 21 मे 1725ला जन्म झाल्यानंतर वडिलांनी शिक्षण काही नव्हतं त्या काळामध्ये, पण त्यांची जे मानकोजी पाटील शिंदे म्हणून जे होते चौंडीचे, त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं। आणि एक दिवस बाजीराव पेशवे आणि मल्हारराव ज्यावेळेस चौंडी गावातून पुण्याला चालले होते इंदोरून, त्यावेळेस त्यांना ती छोटी कन्या दिसली आणि ते तेजस्वी रूप पाहून ते म्हणे की मला माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, ही कोणाची मुलगी म्हणून चौकशी केली। तर ते नेमकं मानकोजी पाटील शिंदेंची मुलगी असल्यामुळं त्या दिवशी त्यांनी तिथं त्या रावटी त्यांचे सैनिक होते ते मुक्काम करून त्यांचं लग्न ठरलं। शनिवार वाड्यामध्ये फार मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झालं। 1733 मध्ये लग्न झाल्यानंतर ते ज्यावेळेस इंदोरला आल्या तर त्यावेळेस अनेक प्रकारचं शिक्षण त्यांना, घोड्याची जी हे होते, घोडं चालवायचा कसा काय ते तर त्यांना ज्ञान होतंच, पण इथं आल्यानंतर दांडपट्टा, तलवार, ढाल या सगळ्या गोष्टी कशा चालवायच्या या मल्हाररावांनी त्यांना शिकवल्या, तरबेज झाल्या त्या। आणि 33 मध्ये लग्न झाल्यानंतर पहिलं त्यांना पुत्ररत्न काही 1745 मध्ये झालं। त्याच्यानंतर 1748 मध्ये मुक्ताबाई या नावाची मुलगी झाली। पण आपण म्हणतो ना का संकटग्रस्त स्त्रियांनी आणि पुरुषांनी एक ऊर्जास्थान जे होतं ते अहिल्याबाईंचं होतं, कारण की जास्तीत जास्त दुःख म्हणजे त्यांच्या त्या पूर्ण आयुष्यामध्ये 27 घटना त्यांच्या की लोक त्यांच्यासमोर निधन पावले, एकदम आपले घरातले जवळचे लोक त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये गेलेले आहेत। अशा पद्धतीनं त्यांचं आपण आता या पण आणि 1754 मध्ये त्यांच्या पतीचं
कुंभेरच्या लढाईमध्ये निधन झालं. आणि त्याच्यानंतर विधवा झाल्यानंतर मल्हाररावांनी निर्णय घेतला की बाबा आता आपण यांना सती न जाऊ देता यांना सतीपासून रोखलं गेलं त्यांना. आणि मग त्यांनी विविध प्रकारचे जे काम आहे समाजासाठी त्यांनी धर्मशाळा काढल्या, बाराव काढली. साधारण 80,000 ते 1,00,000 बाराव त्यांनी आपल्याकडे तयार केलेले आहेत. 5 ते 6,000 मंदिरं त्यांनी केलेत. जीर्णोद्धार तर अनेक मंदिरांचा केलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांचं सगळं जीवन चरित्र आहे. तर या मानवाला आपण सगळ्यांनी आत्ताची जयंतीचा आपण जो कार्यक्रम केला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत. आपणा सर्वांना एक घोषणावं अशी बाब आहे की अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील चोरडी या गावात झाला. इथून विवाह करून होळकर घराण्यात इंदोर येथे त्यांचं तसं पाहिलं तर जीवनाची सुरुवात वादळी झाली होती. आधी पतीचं निधन, त्यानंतर सती जाण्याचा निर्णय. परंतु घरातील व्यक्तींनी आग्रह केला की असं करू नका, तुमच्या एक लहान बाळ आहे आणि त्याच्यासाठी तरी तुम्ही थांबा, म्हणून त्या थांबल्या. पण दुर्दैवाने त्या मुलाचंही निधन झालं. खरं तर स्त्री आणि एवढे मोठे आघात म्हटल्यानंतर विरक्ती यायला हवी. परंतु राजघराण्यातील संस्कार आणि ते रक्त, त्यामुळे त्यांनी सक्षमपणे ती राजगादी चालवली. राज्यकारभार करता करता समाजकार्याचाही त्यांनी घेतला. आणि पूर्ण भारतभर नदीवरील घाट असतील, गावगावचे पाणवठे किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील, धर्मशाळा असतील, रस्ते असतील, यांचं नूतनीकरण केलं किंवा नव्याने ही बांधणी केली. भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहेत तर त्या सर्वांचा जीर्णोद्धार केला. हे एक अवघड राजवटीमध्ये ज्या मंदिरांचं नुकसान झालेलं होतं ते नुकसान त्यांनी व्यवस्थित करून, म्हणजे ते मंदिराचं जीर्णोद्धार करून व्यवस्थित केलं. तर असं इंदोर येथून त्यांची राजधानी मध्य प्रदेशमधील महेश्वर इथे नेली आणि ते आज महेश्वर एक साधं छोटं गाव असलेलं महेश्वर आज एक सुंदर शहर म्हणून नावावर पडलं. असं त्यांचा सगळा कारभार होता. तर अशा या महान विभूतीस सादरपणा करू. या जयंतीच्या निमित्तानं आणि काल जो 1/6/2024 रोजी ज्या मान्यवर सदस्यांचा काल वाढदिवस होता, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. अत्यंत पवित्र अशा या दिनाच्या निमित्तानं मनापासून आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. सायब फाउंडेशनचं कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याचबरोबर आपल्या सदस्यांचा वाढदिवस साजरा करणं, स्वच्छता मोहीम करून वाढदिवस साजरा करणं ही आपल्या सायब फाउंडेशनची परंपरा आहे. आणि या सर्व वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांचा वाढदिवस आहे या सर्वांचं मी सायब फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो. उदंड आयुष्याच्या आपण त्यांना शुभकामना या ठिकाणी व्यक्त करणार आहोतच. परंतु आपल्या सायब फाउंडेशनच्या वतीनं सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. प्रथमतः सायब फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बावके पाटील, भास्कर भाऊ बावके पाटील यांचा सत्कार दहेगावचे सरपंच डांगे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संत कोटी राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम
यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.